श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. मार्गशीर्ष पौर्णिमा यावर्षी रविवारी 15 डिसेंबरला आहे. तसेच याच दिवशी दत्त जयंती देखील आहे. त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने संपत्ती वाढते आणि देवी लक्ष्मी घरात वास करते. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच काही उपायही करावेत की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे, अडचणी, अडथळे दूर होतील. तसेच या दिवशी दत्त जयंती देखील आहे. दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. दत्ताचा अर्थ आपण ब्रह्माचा आहोत, मुक्त आहोत आणि आत्माचा आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो. आणि आत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो. दत्त जयंतीला आपण गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करत असतो. तसेच या दिवशी स्वामी चरित्र सारामृत पठण करत असतो. अनेक सेवा या दिवशी केल्या जातात. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल, नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलांना वाईट संगत लागलेली असते किंवा घरामध्ये ते चिडचिड करतात, भांडणे करतात. पहिल्यांदा मुलांचा स्वभाव हा असा नव्हता, पण आता त्यांचा स्वभाव हा वेगळा दिसून येतो. मग अशा वेळेस काय करावे आणि काय नाही हे देखील सुचत नाही. तर आपल्या मुलांना जी काही नजरबाधा झालेली आहे ती दूर होण्यासाठी आता नजरबाधा ही अगदी आपली होत असते किंवा बाहेरच्या व्यक्तींची देखील नजरबाधा ही होत असते. ही नजरबाधा त्यांच्या मागे लागलेली संकटे दूर करण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता अगदी आज देखील पौर्णिमा आहे. आज पौर्णिमा सायंकाळी 4:52 सुरू होत आहे. मग तुम्हाला आज उपाय करणे शक्य असेल तर आज करू शकता किंवा आज जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही उद्या जरी हे उपाय व सेवा केल्या तरी पण चालेल. आता आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे. आपल्याला चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे. आता आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती खूप आजारी असते, मग लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती असो. तसेच घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद होत असतात. त्यामुळे मानसिक ताण देखील येत असतो. तर आजारपण दूर होण्यासाठी आपण या दिवशी एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे. आता आपण एक तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण शुद्ध जल टाकायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर आपण त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं. तसेच थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि थोड्याशा अखंड अक्षता टाकायच्या आहे. आता या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. मग अर्घ्य देत असताना आपण हे पाणी खाली पडणार नाही, जमिनीवर पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण की हे पाणी आपल्याला एका भांड्यामध्ये साठवायचं आहे. मग अगदी तुमच्या इथून सूर्य दिसत नसेल तरी पण तुम्ही आपल्या गॅलरीमध्ये उभे राहून पूर्व दिशेकडे तोंड करायचं आहे आणि मग सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य देत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. त्यानंतर हे पाणी आपल्याला एका भांड्यामध्ये साठवायचं आहे आणि जवळपास कुठेही वटवृक्ष असेल तर वटवृक्षाजवळ आपल्याला जायचं आहे आणि हे पाणी आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे. आता लक्षात ठेवा की आपण अर्घ्य अर्पण करताना जे पाणी वापरलं होतं तर तेच पाणी आपण वटवृक्षाला अर्पण करायचं आहे. आता वटवृक्षाला अर्पण करताना तुम्ही माझ्या मुलांचं किंवा पतीचं आजारपण दूर होऊ दे, त्यांच्यावरील मानसिक ताण दूर होऊ दे अशी वटवृक्षाकडे आपण प्रार्थना करायची आहे. तसेच वटवृक्षाजवळ तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. तसेच तिथे आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. आता वटवृक्षाची ही पूजा केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे. आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही. आता या दिवशी आणखीन एक उपाय करायचा आहे. आपल्या मुलांचं आजारपण दूर व्हावं तसेच त्यांच्यावरील सर्व संकटे, इडापिडा दूर व्हावी यासाठी आपण हा उपाय करावा. आता सर्वात प्रथम आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता. आता आपली जी काही देवपूजा आहे ती देवपूजा आपण अगोदर करून घ्यायची आहे. विशेषतः या दिवशी आपण स्वामी चरित्र सारामृत पठण करावं. तसेच गुरुचरित्रमधील 4था अध्याय देखील पठण करायचा आहे. तो 41 ओव्यांपर्यंत पठण करावा. कारण की हा दत्त जन्माचा अध्याय आहे. किंवा अगदी तुम्ही मोबाईलवरती देखील ऐकू शकता. दत्त जन्माची कथा मोबाईलवरती ऐकली, श्रवण केली तरी पण चालेल. आपण या दिवशी ओम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्राचा देखील 108 वेळा
जप करावा, यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येत असते। आता आपल्याला उपाय करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे। आपण अगदी मूठभर किंवा छोटासा ग्लास भरून तांदूळ शिजवले तरी पण चालेल। आता हे भात शिजवत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर आपल्याला आळणी भात शिजवायचा आहे। अगदी घरामध्ये अगोदरचा भात असेल, शिळा भात असेल तर तो भात आपल्याला घ्यायचा नाही। या उपायासाठी आपण नवीनच भात घ्यायचा आहे आणि हा भात आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती खाणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। भात थोडासा थंड होऊ द्यायचा आहे। मग तुम्ही एखाद्या पत्रवाळीवरती किंवा एखाद्या द्रोणवरती देखील ठेवू शकता, कारण की हा भात आपल्याला झाडाखाली किंवा छतावरती ठेवायचा आहे। त्यामुळे आपण जर प्लेट ठेवली तर ती प्लेट आपल्याला परत आणता येणार नाही। त्यामुळे तुम्ही कागदाचा किंवा पत्रवाळीचा द्रोणचा वापर करावा। भात थंड झाल्यानंतर आपल्याला त्यावरती काही वस्तू ठेवायच्या आहे, तर आपण त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे। दही टाकल्यानंतर आपण जी काही घरामध्ये अगरबत्ती प्रज्वलित केली होती, या दिवशी 3 अगरबत्ती घरामध्ये प्रज्वलित करायची आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश, आणि त्यानंतर तुम्ही दत्तगुरूंचा कोणताही मंत्र जप करू शकता। त्याचीच आपल्याला थोडीशी राख घ्यायची आहे। ही राख आपण या भातावरती दह्यावरती ठेवायची आहे। त्यानंतर 5 काळी मिरे घ्यायची आहेत। मसाल्याच्या डब्यामध्ये प्रत्येकाच्या इथे काळी मिरे ही असतातच। आता ही 5 काळी मिरे आपण भातावरती ठेवायची आहे। तसेच आपल्याला एक लाल मिरची घ्यायची आहे। ही मिरची देठासहित असावी। सुकलेली लाल मिरची आपल्याला त्या भातावरती ठेवायची आहे। आता आपल्याला जर 2 मुले असतील, एक मुलगा असेल, एक मुलगी असेल, तर त्यांच्यासाठी आपण अशा प्रकारचे 2 वाटे तयार करायचे आहे। किंवा जर मुलगा बाहेर परगावी असेल तर त्यासाठी देखील हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। आता आपण 2 वाटे तयार करू शकता किंवा एका मुलासाठी आपण 1 वाटा तयार करायचा आहे। आता आपल्या मुलाला किंवा मुलीला पूर्वेकडे पश्चिमेकडे तोंड करून बसवायचे आहे। फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर हा जो काही उतारा आहे तो उतारा आपण त्या मुलावरून 7 वेळा उतरून टाकायचा आहे। आता उतरवत असताना आपण अँटी क्लॉकवाईज त्या मुलावरून हा उतारा उतरून घ्यायचा आहे। आता उतरत असताना आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी पण नजरबाधा झालेली असेल किंवा याच्या मागे जे काही संकटे असतील, दुःख असेल, दारिद्र्य असेल, तर ते पूर्णतः दूर होऊ दे। माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे, असं आपण म्हणायचं आहे। त्यानंतर हा उतारा घेऊन आपण आपल्या छतावरती जाऊ शकता की जिथे एखादा पक्षी हा भात खाऊन जाईल। पण शक्यतो आपण छतावरती जर भात ठेवला तर पक्षी न खाता तो भात तसाच पडतो। त्यामुळे तुम्ही हा भात घराबाहेर घेऊन जायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली हा भात ठेवायचा आहे। एखादा पक्षी, प्राणी हा भात खाऊन जाईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही। तसेच भात ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही आणि कुणासोबतही बोलायचं नाही। आपण जो उपाय केला आणि त्याबद्दल जर कुणाला सांगितले तर आपण केलेला उपाय देखील सफल ठरत नाही। भरपूर वेळा आपण शेजारी असो, नातेवाईक असो, कोणाला तरी सांगत असतो, पण प्रत्येकालाच आपल्या मुलाबद्दल, मुलीबद्दल चांगले वाटते असे नाही। मग त्यांच्यामध्ये असणारा नकारात्मक भाव देखील त्यावरती प्रभाव करतो। त्यामुळे आपण जो काही उपाय करतो त्याबद्दल कुणालाही न सांगता आपण हा उपाय करायचा आहे। आता आपण भात ठेवून आल्यानंतर आपण घरामध्ये यायचं आहे। हात पाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे। त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत ती कामे तुम्ही करू शकता। आता अगदी आपण जर छतावरती भात ठेवला असेल तर अशा वेळेस जर तो भात पक्ष्यांनी खाल्ला नाही तर हा भात आपण वाहत्या पाण्यामध्ये देखील प्रवाहित करू शकता। आता तसेच आपण या दिवशी एक ग्लास घ्यावा। ग्लासमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हा ग्लास मुलांवरून अँटी क्लॉकवाईज 7 वेळा उतरून घ्यायचा आहे। उतरवत असताना मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होऊ दे असे आपण म्हणायचं आहे। त्यानंतर हे पाणी तुम्ही घराबाहेर नेऊन टाकायचं आहे किंवा अगदी तुम्ही बेसिंगमध्ये जरी हे पाणी टाकलं तरी पण चालेल। यामुळे देखील नजरबाधा ही लवकरात लवकर दूर होत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।